हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स। तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल। तर आज परत रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण रेसिपी पाहणार आहोत गूळ लावलेले लाडू। तर चला मग पाहूयात। तर लाडू बनवण्यासाठी आधी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सोजीचं पीठ टाकणार आहोत। तर सोजीचं पीठ हे 2 वाट्या घेतलेलं आहे आणि 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे। तर हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। हे सर्व चाळून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 वाटी रवा घालणार आहोत। तर रवा हा बारीक घ्यायचा आहे, खूप मोठा रवा घ्यायचा नाहीये। तर व्यवस्थित सगळं चाळून घेतलेलं आहे। आता मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे। तर तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं आहे। यामुळे काय होईल की तेल जे टाकले आपण ते सर्व पिठाला लागून जाईल। तर सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे। तर पाण्याच्या साहाय्याने आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायचं आहे आणि कणिक मळून झाल्यानंतर याला 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं आहे। तर यामुळे काय होईल की आपले लाडू हे एकदम कडक खुसखुशीत होतील। तर हे बघा, एकदम छान आणि घट्ट कणिक मळून घेतलेलं आहे। तर याला आपण आता 10 मिनिटं अशा एका पॉलिथिनमध्ये ठेवून देऊयात। तर 10 मिनिटं झालेले आहेत आणि कणिक बघा किती सॉफ्ट झालेला आहे। तर आपण याला एका साईडला ठेवूयात आणि आपल्या लाडूसाठी लागणारा गूळ आपण खिसून घेऊयात। तर प्रमाण हे आधी सांगितलं होतं, 2 वाटी सोजीचं पीठ वगैरे हे सगळं। तर त्यासाठी आपल्याला आता अर्धा किलो आपली गूळ लागणार आहे। तर तो सर्व आपण खिसून घेऊयात। तर सर्व गूळ खिसून झालेला आहे आणि कणिक पण बघा मस्त आपलं भिजलेलं आहे। तर आपल्याला लाडू बनवण्यासाठी सुकं पीठ लागणार आहे। तर हे सर्व रेडी झालेलं आहे। आता आपण तेल गरम होण्यासाठी ठेवूया आणि त्यानंतर लाडू बनवून घेऊया। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण सर्व लाडू बनवून घेऊयात आणि त्यानंतर फ्राय करूयात। तर हे बघा 2-4 लाडू बनवून झालेले आहेत। आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत। तर तेलाचं टेम्परेचर जे आहे आपल्याला नॉर्मल ठेवायचं आहे, खूप जास्तही नाही खूप कमीही नाही, मीडियम टाईपमध्ये। तर 5 लाडू तेलामध्ये बसत होते म्हणून सर्व सोडलेले आहेत आणि असे सुट्टे सुट्टे टाकलेले आहेत। त्यानंतर आपल्याला याला खालीवरी करायचं आहे 2-4 सेकंदाने आणि गूळ आपल्याला असा लावायचा आहे जो की आपण सुकं पीठ घेतलं होतं। तर गूळ आणि सुकं पीठ आपल्याला एकत्र करायचं आहे। तर हे बघा असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये सोडायचं आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गूळ हा आपल्याला थोडा थोडा सोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा गूळ तळेपर्यंत म्हणजे 2 मिनिटं सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आणि ऑटोमॅटिक तो गूळ आपल्या लाडूला लागून जाईल। त्यानंतर आपल्याला लाडू लगेच काढून घ्यायचे आहेत।
तर 2 मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता गुळाचा कलर थोडासा ब्राउनिश झालेला आहे। तर आता आपण लाडू काढून घेऊयात आणि जो काही एक्स्ट्रा गूळ आपल्या तेलामध्ये राहिलेला आहे तो पण काढून घेऊयात आणि आपल्या लाडूवर टाकून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने आपल्या लाडूला हलवत राहायचं आहे। तर सर्व लाडू तयार झालेले आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खूप कडक पण झालेले आहेत। तर लाडूला गूळ लावायची ही पद्धत कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।